आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठेतरी आठवण काढली वाटतं. या आधी जेव्हा केव्हा तुला ठसका लागायचा तेव्हा तू म्हणायचास मैत्री आठवण काढते बहुतेक, आणि आज तुला ठसका लागल्यावर कोणीतरी आठवण काढतंय. हे काय चाललंय सगळं, आणि माझ्याच बाबतीत का? मैत्री माझी बहीणच नाहीये, माझं आयुष्य आहे, माझं भविष्य आहे. आणि असं असताना मी कुठलीही व्यक्ती, कुठलंही नातं याचा विचारही कसा करू शकतो? श्रुतिकाने फक्त प्रेम व्यक्त केलं आणि मी वाहतच गेलो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे सगळं मी ठरवलं तर आत्ताही हे सगळं थांबवू शकतो. थांबवायलाच हवं. दादाबद्दल आता काय बोलायचं मला तेच कळत नाही. पण हे खरं आहे मॅडम, यापुढे त्यांनी जे काही केलं ना फक्त तुमच्यासाठी केलं. मी याआधी दादाला कधीच कुठल्या मुलीमध्ये असं गुंतलेलं पाहिलेलं नाही. आणि त्याच मुलीला ते तुमच्यासाठी सोडायला तयार झाले. त्याचा निर्णय झाला होता. पण मग श्रुतिकाचं काय? तिला ते कधी कळलं? दुसऱ्याच दिवशी, जेव्हा ती सरांच्या केबिनचं दार उघडून आत आली. सर, माझी ट्रान्सफर का केलीये? मला वाटतं आपण दोघांनी एकाच ठिकाणी काम करणं योग्य नाहीये. हे बघा सर, खरं कारण काय ते मला कळायलाच हवं. माझा तुमच्यावर अधिकार नसेल कदाचित, पण एक एम्प्लॉय म्हणून खरं कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे मला. आणि आय होप की तुम्ही खरं कारण सांगाल. श्रुतिका, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं माझ्या बहिणीकडे दुर्लक्ष होत आहे. माझी बहीण माझ्यासाठी सर्वस्व आहे, आणि तिच्या बाबतीत हे असं घडलेलं मला चालणार नाही. वा सर, काय छान कारण दिलं तुम्ही. पण मला सांगा सर, तुमच्या बहिणीचं लग्न झाल्यावर तुम्ही काय करणार आहात? की तुमची बहीण तुमच्यापासून दूर जाईल म्हणून तिच्या नवऱ्याचं पण ट्रान्सफर करणार आहात? की तिला सुद्धा तुमच्यासारखं लग्न न करता घरीच बसवणार आहात? मला वाटतं जे काही खरं कारण आहे ते मी तुला सांगितलेलं आहे, आणि त्या विषयावरती आपण जास्त चर्चा न केलेलीच बरी. त्यापेक्षा तू पुण्याला जायची तयारी कर. आय होप तुला तिकडेही काम करताना तेवढीच मजा येईल. मी कुठेही जाणार नाहीये सर, आणि यापुढे तुमच्याकडे नोकरीही करणार नाहीये. गुड बाय मिस्टर राघवेंद्र सरदेशपांडे. हे माझं रेझिग्नेशन लेटर. तू पण ना ताई, जरा घाईच केलीस. म्हणजे त्याने ट्रान्सफर केली म्हणून तू तुझा जॉब सोडण्याऐवजी त्याचं ऐकायला हवं होतंस. त्याच्यामुळे तुला किती त्रास होतोय असं दाखवून त्याला इमोशनली ट्रॅप करता आला असतं. तसं नाही आहे ते रॉकी. मी त्याच्या बाबतीत जे काही केलंय ना ते करेक्ट आहे. असं समज की ही नवीन टेक्निक आहे. हे बघ, आत्ता मी त्याच्यावर खूप रागवलेली आहे, आणि त्याच्या समोरही नाहीये, आणि नक्कीच त्याला माझी सतत आठवण येणार, आणि तो माझ्यासाठी वेडा होणार, आणि या वेडेपणातच तो मला शोधत शोधत इथे येणार. खरंच असं होईल? हो. अरे एवढंच नाही, तुला माझं आणि राघवेंद्रचं लग्न व्हावं असं वाटतं ना? मला फक्त 2 महिने दे. या 2 महिन्यात आमचं लग्न झालेलं असेल, आणि हा माझा शब्द आहे. श्रुतिका रिझाईन करून गेली. का? तिला आपण पुण्याला ट्रान्सफर केलं ते आवडलं नाही. पण तिचं प्रमोशनही होतंय ना, मग तिला काय प्रॉब्लेम आहे? एक विचारू? विचारा ना. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जर ते प्रेम प्रकरण तिथेच थांबलं होतं तर मग मॅरेज सर्टिफिकेट कुठून आलं? खरं तर मला हा प्रश्न पडला, म्हणून इथे येण्याआधी मी आपल्या लॉयरला फोन केला होता. एव्हा ते यायलाच हवे. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. हॅलो. अगदी वेळेवर आलात. तुम्ही मला ज्या कामासाठी बोलवलंय त्याबद्दल बोलूया का आपण? हो नक्कीच,
मी मॅडमना मला माहीत असलेली ऑफिसमधली सगळी प्रकरणं सांगितलेली आहेत. आता त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय माहिती आहे ते तुम्ही प्लीज मॅडमला सांगा. मॅरेज सर्टिफिकेट कुठून आलंय याचा मागोवा घेताना अजून काही गोष्टी समोर आल्यात माझ्या. ते दोघे ऑफिसच्या बाहेर भेटायचे, फिरायला जायचे. एवढंच नाही तर राघवेंद्र सरांचं श्रुतिका मॅडमचं घरी येणं जाणं असल्याचे पुरावे समोरच्या पार्टीकडे आहेत. मग पुढे? एक वेळ या सगळ्या गोष्टी हँडल करता येतील. आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मॅरेज सर्टिफिकेटचा. त्याचा शोध घेण्यासाठी मला काही इन्फॉर्मेशन लागेल. हो विचारा ना. मला सांगा, मॅरेज सर्टिफिकेटवर जी तारीख मेन्शन केली आहे त्यावेळेस राघवेंद्र सर कुठे होते आणि काय करत होते? हे जर आपल्याला कळलं तर आपल्यासाठी खूप काही गोष्टी सोप्या होऊन जातील. तुम्ही काय सांगू शकता का? त्यावेळी त्यांच्याबरोबर हरीश नावाचा मुलगा होता. तो त्यांच्या दिवसभरातील शेड्यूलचं अपडेट ठेवायचा. त्या संदर्भातील फाईल तुमच्या घरी नक्की असेल मॅडम. म्हणजे राघवेंद्र सर त्या दिवशी नेमके कुठे होते, काय करत होते, कोणाबरोबर कोणती डील फायनल करत होते, हे सगळं मेन्शन असेल त्यात. या संदर्भातली फाईल घरी नक्की असणार. पण घर सील केलंय तर आता काय करायचं? मला तर ही केस आता खूपच कॉम्प्लिकेटेड वाटायला लागली. पण मला खात्री आहे माझ्या दादाने असं लग्न वगैरे नक्कीच केलेलं नसणार आहे. तुमच्या अशा बोलण्यावर एक वेळ मी विश्वास ठेवेन, पण कोर्ट नाही विश्वास ठेवणार ना. एखाद वेळेस लिगली घरात प्रवेश मिळावा म्हणून मी कोर्टाला विनंती करू शकतो, पण कोर्ट परवानगी देईल असं मला तरी नाही वाटत. मग आता तुमच्या त्या सील केलेल्या घरातनं फाईल कशी मिळवता येईल याचाच विचार करावा लागणार आपल्याला. अरे यावेळेला काहीचे केस बांधतेस? तिला गरमीचा त्रास होत होता ना म्हणून तिला आंघोळ घातली. अच्छा असं आहे होय. झाले असतील केस बांधून तर चला आता झोपायला. नाही, आज मी रूपामावशीच्याच जवळ झोपणार आहे. आदिती तुला जमिनीवर झोपायची सवय नाहीये. झोप कशी येईल? मला चांगलीच सवय, नक्कीच झोपेल. तिच्या गावी आई वडिलांबरोबर राहत असताना कदाचित तिला जमिनीवर झोपायची सवय झाली असेल. तुला सवय असायला तुम्ही कधी लादीवर झोपला होतात मॅडम? अगं खेळता खेळता झोपली असेल कधीतरी. तुला झोपायचं ना तिथे, झोप. किती खोटं बोलतेस ग? मी तर कधीच पाहिलं नाही तुला लादीवर झोपताना. ती सांगतीये ना तुला, तिला सवय आहे झोपायची, तरी का पुन्हा पुन्हा विचारतेस? सॉरी, चूक झाली ताईसाहेब. इट्स ओके. सॉरी. मी